सोबत. मी नवीन ड्रेस घालणार बरं का? बरं तुला पाहिजे ते घाल. आपण सगळेजण छान आवरून जाऊया काय? पण माझी अजून एक गोष्ट राहिली आहे. काय रे बाळा? अगं मी आजारी असताना ज्या लोकांनी माझी मदत केली, थँक्यू बोलले, त्यांना मला थँक्यू बोलायचे आणि जेवायला द्यायचे. अरे वा, ही कल्पना छान आहे या ठिकाणी. हा खरंच मला पण आवडली आयडिया. पण दीपक करायचं कसं रे? दाजीबा अहो चांगल्या कामासाठी प्रश्न विचारायचे नसतात. आपण घालू की जेवण. बाची सरकार काय काय करायचं सांगा तुम्ही नुसतं, मी आहेच. काय हो छोटे सरकार, तुम्ही तुमच्या मामाचं कौतुक करताय? अहो सगळी कामं आम्हाला करावी लागणार आहेत. आली मोठी कामं करणारी. मी काही काम करत नाही वय. ओ भांजी तुम्ही सांगा कोणा कोणाला बोलवायचं. आपण सगळे आहोतच की. आणि बाहेरचे फक्त माणिक काकाच होते ना, त्यांना बोलू. आणि तुला जे पाहिजे त्यांना बोलव. काय बघतोय मम्मा? चल ना आपण पटकन डिश करू. ओ चला 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 चला. अर्जा, अरे अमोलला संकल्पाबद्दल कधी सांगणार आहे तुम्ही? तसं काय ठरलं नाही कदम, पण मी म्हणतो सांगायची काही गरज नाही. उगाच विषयाला फाटे फुटतील. नाही अर्जुन, आता त्यानं पेपर बघितला असताना तर आपण न सांगता सुद्धा त्याला कळलंच असतं की. नाहीतर काय. अरे तुम्ही जर का नाही सांगितलं ना तर बाहेरनं त्याला कळणारच आहे ना. आणि मग त्याला बाहेरनं कळलं तर चांगली माणसं असतात ह्याच्यावर तर विश्वास उठेल त्याचा. हा कदम, पण संकल्पनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करून घेतला. आणि म्हणून अमोलचं ऑपरेशन करायला लागलं. हे जर त्याला कळलं तर धक्का बसणारच आहे. नाही अर्जुन, अशा कारणांसाठी अमोलपासून खरं लपवणं मला योग्य वाटत. अमोल लहान असला तरी ह्या कुटुंबाचा एक भाग आहे. आणि संकल्पाच्या बाबतीतलं सत्य त्याला कळलंच पाहिजे. दादा अरे अर्जुन विचार करायला हवा. हे बघ आता लगेच नाही, जरा वेळ जाऊ देऊयात. आपण नीट विचार करून त्याला सांगूया. पण हे बघ या गोष्टीच्या बाबतीत त्याला अंधारात ठेवण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. मला पण तसंच वाटतंय. म्हणजे ना आपण आपला वेळ घेऊयात आणि योग्य वेळ आली की मग अमोलला सांगूयात सगळं. होय, आपण तसंच करू. आप्या, अर्जुन जाओ तुम्ही फ्रेश व्हा. आत्ताच आलाय ना दमून. अरे तू मुकादम एवढी का गडबड करतो मला कळत नाही. थांब की जरा. बापू तुम्हीच लेट आला आणि मला कुठे थांब म्हणता? होय आजोबा. हो, आम्ही तर केव्हाच आवरून बसलोय. खरं तुम्ही आवरलं होतं सगळं तुमचं? हो नक्की का? नक्की. अहो काय नाही बापू, विनू बाबा आत्ता मला आवडताना दिसले. उगाच थापा आणते तिथे येऊन. थापा. बरं झालंय ना सगळ्यांचं आवरून, निघायचं का मग आपण? तुम्हाला माहित आहे ना, सगळ्यांचं आवरून गाडीत बसल्यावर आमच्या बायकोचं आवडतं. वा मिस्टर माने वा, चांगलं सुद्धा सुरू आहे बायकोचं इकडे. वा वा मोना वा. बघितलं का कसली भारी दिसते बायको माझी. आता उगाच मस्का नका लावू हा तुम्ही मला. मस्का मस्का कुठं? अगं खरंच लय भारी दिसतेस तू म्हणत असशील तर. दीपक आम्ही पण इथं. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो. अर्थात मी आता अपर्णा सुरेश माने यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यास विनंती करतो. अपर्णा मॅडम प्लीज. टाळ्या. नमस्कार. बरं सगळ्यात आधी विद्येचं माहेरघर असलेल्या या पुण्यनगरीत मला कलेक्टर म्हणून पदभार सांभाळण्याची संधी दिली तू, त्यासाठी खरंच मनापासून आभार. मी बाहेर काम करत असताना मला कायम इथल्या मातीची, इथल्या परंपरेची उणीव भासत होती. म्हणजे मलाही असं वाटत होतं की माझा मुलगा या मातीत वाढा, या परंपरेत वाढा. आणि माझी ती इच्छा इथे येऊन पूर्ण झाली. हा म्हणजे आता हे कौटुंबिक स्वार्थ असेलही, पण खरंच मला इथल्या लोकांसाठी, इथल्या मातीसाठी काही ना काहीतरी काम करायचं होतं. आणि पुण्यात येऊन माझी ती इच्छा खरंच पूर्ण झाली. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. मागील वर्षात माझ्याकडून भरपूर कामं झाली.
म्हणजे लोकांसाठी, या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी कायम कार्यरत होते. पण लोकांना फक्त माझं काम दिसलं. पण माझ्या मागे माझ्या सहकाऱ्यांचे शेकडो ताकदीचे हात काम करत होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे. म्हणजे गायतोंडे असतील किंवा इतर सगळ्या विभागातले सगळेच सहकारी असतील. खरं त्यांच्यामुळे मी ताकदीनं हे काम पुढे नेऊ शकले, पूर्ण करू शकले. म्हणून आज मी एक यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर होती. मागील काही दिवसात माझ्या बाबतीत काही खोट्या बातम्या, माझ्या मुलाच्या आजारपणामुळे मला आलेला मानसिक ताण, या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप डिस्टर्ब होतो. पण या सगळ्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं ते माझं कुटुंब. त्यामुळे आजचा हा सत्कार मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना समर्पित करते. आणि इथून पुढे माझ्या पदाला साजेल असं काम मी अविरतपणे करत राहील असं वचन देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, धन्यवाद अपर्णा मॅडम. प्रेरणांच्या धारामध्ये महाराष्ट्र सारा नाहून जाओ, अतुलनीय कार्य घडो आणि स्त्री शक्तीचा जागर हो. अपर्णा मॅडम, तुमची कामगिरी नेहमीच उत्तम आहे.